नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर। तर मेथीला शेपूला पाणी दिलेलं आहे। आता दाखवत नाही पण हे बघा पालक चांगली उगवली आणि हरभरं बघा कसं छान उगवले, लाईन टू लाईन व्यवस्थित उगवले। आणि खाद्य तिकडचं बघा कसं हिरवं हिरवं झाले पाणी दिल्यामुळं। हे आता वरचं कट करायला सुरू आहे आणि तिकडलं यायला सुरू आहे खायला। तर आता तसंच खाली खाली जायचं। तर शेळी पालनात तुमचा घरचा चारा असणं खूप गरजेचं आहे बरं का। म्हणजे कोरडा चारा किती पण असू द्या पण ओला पण चारा असला पाहिजे। कोरडा चारा महत्त्व आहेच पण ओला चारा पण पाहिजे, कारण वरच्या वर आपल्याला शेळी पालनात चारा लागत राहते। तर कट करून आणलेलं कालचं आहे आणि हे भोपळे शेळ्यां कोंबड्यांना टाकण्यासाठी। शेळ्या पण खातात जरा कवळे असले तर, नाहीतर मग शेळ्या खात नाहीत। आणि हे बघा ज्वारी आज आहे मतदान, मी गेल ते मतदान करायला पण खूपच भांडणं आणि मारामारी लागली आमच्या इथं, त्याच्यामुळं माझं काही मतदान होऊ शकलं नाही आणि मी आले वापस। पोलीसही आले तिथं खूप, आणि मग वापस आलो तर आम्ही परत गेलेत मालक मी म्हणलं मला मतदानच करायचं नाही आणि तेच गेलेत मतदान करायला। तर ते बघा ती गाईचं वासरू आहे का त्यांच्यातली म्हैस येली काल, आणि काय दिले मला माहीत नाही पण येली एवढं माहिती आहे बा। तर असं आहे, कोंबड्यांना टाकले वेस्टेज खायला कोंबड्या। आणि ही तिला ही एखाद्याचा स्वभाव पण असते बरं का, किती पण चांगला असू द्या खायला थोडंसं खाती आणि अशी बसती, असं सतत खातच नाही। तर आजचा शेळीपालनातला विषय आहे की शेळीपालन शेतीला जोडधंदा कसा आहे। तर 100% चांगला आहे। शेळीपालन हा शेतीला जोडधंदा खरंच खूप चांगला आहे बरं का। चांगला जर नसता तर आम्हीच बंदच करून टाकला असता, कारण आमच्याकडे म्हैस होती दूध देत होती। तर 12 लिटर दूध देते होती सकाळ संध्याकाळ मिळून, पण आम्ही ती विकली कारण खूपच कमी लागायला भाव। त्याच्या रणवीरच्या हाताला पण लागलेला आहे आमच्या, आणि खूपच कमी लागायला, कधी 25 रुपये यायला फॅट, कधी 25 म्हणजे फॅट कमी लागायला आणि 25 रुपये भाव मिळायला, तर कधी 20-25, कधी 30 असा भाव मिळायला। आणि ते पेंडीला पण परवडणं गेलं, म्हणजे पेंड एवढी महाग घ्यावी लागली। आता काय भाव आहे मला माहीत नाही। तर पेंड इतकी महाग, आणि पेंड चारायची इतकाली सांगायची ती डेअरीवर गेलं तर की इतकी पेंड चारल्यावर लई जास्त दूध देतील, चांगलं देतील, फॅटच लागतंय। आम्ही प्रयत्न केला पण काही आम्हाला दुधाचा धंदा जमला नाही। मी म्हणत नाही दुधाचा धंदा वाईट आहे, दुधाचा धंदा करून सक्सेस होणारे पण माणसं आहेत बरं का, पण आम्हाला जे जमलं नाही त्याबद्दल सांगते मी। जे ते आम्हाला जमलं नाही, आम्हाला परवडलं नाही, आणि म्हणून आम्ही ती म्हैस विकून टाकली। तर शेळीपालन परवडते बरं का, आणि शेळीपालन जोडधंदा म्हणून खूप चांगला आहे। आपल्या शेतात आपण चारा लावू शकतो हिरवा, आणि हिरव्या चाऱ्यामुळं शेळीचा खाद्याचा म्हणजे खर्च खूपच कमी होते। म्हैस एक जेवढी खाती का तर 5 शेळ्या तेवढे त्याच्यावर जगत्यात बरं का, चांगल्या पोटभर मस्त खात्यात। तर खाद्याचा खर्च कमी आहे, आणि म्हैशीचे खर्च म्हैस घ्यायची म्हणलं तरी लाखाच्या पुढीच आहे। यायला झालेली म्हैस तुम्हाला लाखाच्या पुढीच घ्यावी लागते, आणि त्या तितक्यामध्ये 5 पाटी आणि 1 बोकड जर तुम्ही घेतला आणि सुरू केलं शेळीपालन तर तुमच्यासाठी परफेक्ट राहते। आणि काही दिवस पुन्हा ती भाकर सांभाळावी लागते आपल्याला म्हैस, कारण दूध बंद झाल्यानंतर गाभा जाऊन येऊपर्यंत तुम्हाला सांभाळावी लागते। पण 5च महिन्याचा काळ आहे शेळीचा गाभण काळ, तर ही एक फायदा आहे शेळीत। आणि एक शेळी तुम्हाला वर्षाकाठी 20 ते 25 हजार रुपये सरळ सरळ इझी देऊन जाते, सगळा खर्च जाऊन बरं का। तर भरपूर फायदा आहे, फक्त तुम्हाला काळजी घ्यावी लागते। शेळ्या ही बारीक जात असते, असा हाणामारी जमत नाही, आणि सगळं लक्ष देऊन शेळीपालन करावं लागते। तर एवढं एक केलं का शेळीपालन 100% परफेक्ट तुम्हाला जमून जाईल। तर आधी थोड्यापासून सुरुवात करा, आणि मग वाढवत जा। तर ज्यांना 2-2.5 एकर जमीन आहे ना, तर त्यांनी आधी सुरुवात थोड्यापासून केली, आणि थोडं शेळीपालन त्यांना जमलं की त्यांनी सगळा 2-2.5 एकर चारा करून 100 पर्यंतच्या शेळ्या करू शकते ती। 2-2.5 एकर जर चारा केला ना तर 100 शेळ्या करू शकते ती। आणि कोरडा चारा भरपूर घेऊन ठेवायचा, तसं केल्यानंतर तुम्हाला शेळीपालन 100% परवडते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आणि दूध धंद्यापेक्षा कितीतरी आम्हाला परवडलाय म्हणून सांगते, दूध धंद्यापेक्षाही शेळीपालन खूप छान। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।